पोलीस ठाणे हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंगळवारी दुपारी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे सायंकाळी भगूर शहरातून पोलीस पथकाने रूट मार्च आयोजन केले होते। पालघर जिल्ह्यातील मीरा रोड येथे सोमवारी घडलेली घटना, त्याचप्रमाणे भगूरमधील मुस्लिम तरुणाने इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आदींसह भगूरमधील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रसाद आडके, प्रताप गायकवाड, मनोज कुवर, ललित भते, संदीप शेटे, मंगेश करंजकर, निलेश हासे, मयूर चव्हाण आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग होईल, अशांतता निर्माण होईल, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रकार होऊ देऊ नयेत, त्यासाठी सर्वांनी जागरूक राहून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। यावेळी भगूरच्या कार्यकर्त्यांनी भगूर गावात सोमवारी रात्री घडलेली घटना तसेच यापूर्वी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घडलेली एक घटना याविषयी माहिती दिली। तसेच इतर धर्मियांच्या समाजकंटकांकडून हिंदू समाजाला डिवचण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत, त्यातून नियम आणि कायद्याचा भंग होऊन दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो याविषयी माहिती दिली आहे। तसेच संबंधितांना बोलावून त्यांचीही कान उघडणी करण्यात यावी, तसेच असले प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत त्यांना समज देण्यात यावा अशा सूचना भगूरमधील कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मांडल्या। भगूर शहरात सायंकाळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, त्याचबरोबर शीघ्र कृती दलाचे पोलीस अधिकारी आणि 50 जवान रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प।